सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या साखरेच्या दरांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत मोठ्या डीलर्सना आता फक्त 15 दिवसांचा साखरेचा साठा ठेवता येणार आहे. महिन्याला 10 टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या डीलर्सना ही मर्यादा लागू असेल. यापूर्वी डीलर्सना 30 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी होती. गेल्या महिनाभरात साखरेचे दर सुमारे 10% वाढले असून महाराष्ट्रात कारखाना स्तरावरील दर 5,400 ते 5,560 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेत. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साठेबाजी रोखून बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दर नियंत्रणासाठी सुमारे 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचाही सरकार विचार करतंय. शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज पुन्हा जोरदार युक्तिवाद झाला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटातील आमदारांना थेट अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. पक्षांतराच्या मूळ तारखेपासूनच त्यांचे विधानसभा सदस्यत्व संपुष्टात आल्याचे न्यायालयाने जाहीर करावे अशी मागणी कामत यांनी केली. अध्यक्षांकडे प्रकरण पुन्हा पाठवण्यात आता वेळ वाया जाईल असा युक्तिवादही त्यांनी केला. यासाठी कामत यांनी राजेंद्र सिंग राणा प्रकरणाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाला थेट निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं. तसंच शिंदे गटाला मिळालेल्या धनुष्यबाण चिन्हाचा आधारच पक्षांतराच्या निर्णयावर अवलंबून असल्याचा दावा त्यांनी केला. आता शिंदे गटाकडून या युक्तिवादावर काय प्रतिवाद केला जातो आणि सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. कमवा आणि शिका या योजनेच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थिनींना शिक्षणादरम्यान आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा हा या प्रस्तावामागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे ही मदत CSR निधीतून देता येईल का याचीही चाचपणी केली जाणार आहे. यासाठी विद्यापीठे आणि मोठ्या महाविद्यालयांशी चर्चा केली जाणार आहे. राज्यातील तब्बल 12 लाख विद्यार्थिनींना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा प्रस्ताव चर्चेच्या टप्प्यात असून पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अंमलबजावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाहीये. खाद्यतेलाच्या भेसळी विरोधात FDA आयुक्त तुकाराम मुंडेंनी आता मोठी कारवाई सुरू केली आहे. नोंदणी नसलेल्या कंपन्या, मोहरी तेलात अनधिकृत मिश्रण आणि एक्सपायरी तेलाचं रिपॅकिंग आढळल्याचं त्यांनी सांगितलं. सुट्ट खाद्यतेल विकता किंवा खरेदी करता येणार नाही असा नियम पुन्हा स्पष्ट करण्यात आला आहे. किराणा दुकानदार, ऑनलाईन विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम लागू असतील. भेसळ केल्यास 10 लाखांपर्यंत दंड आणि नियमांचं उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंत जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे पॅकबंद तेल घेताना लेबल, सील आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा असं आवाहन करण्यात आलं आहे. काँग्रेसचे माजी खासदार आणि 1984च्या शीख विरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले. तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सज्जन कुमार यांना गुरुवारी सफदरगंज रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आलं. 1984च्या दंगलीतील 3 प्रकरणांपैकी 2 प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं, तर एका प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली होती. दिल्ली कॅन्ट परिसरातील 5 शीखांच्या हत्येप्रकरणी 2018मध्ये त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. तर सरस्वती विहारमधील वडील मुलाच्या हत्येप्रकरणी फेब्रुवारी 2025मध्ये पुन्हा जन्मठेप झाली. सज्जन कुमार 1980, 1991 आणि 2004मध्ये लोकसभेवर निवडून आले होते. 1984च्या दंगलींमध्ये दिल्लीसह देशभरात सुमारे 3,500 जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीच्या कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कंपनीच्या अरेना रेंजमधील अनेक कारवर डिस्काउंट ऑफर्स सुरू आहेत. ऑल्टो K10वर कॅश डिस्काउंटसह एकूण 58,500 रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. वॅगनार Rवरही 58,500 रुपयांपर्यंत बचतीची संधी आहे. एस्प्रेसोवर 45,000हून अधिक, तर सेलेरिओ आणि इकोवर सुमारे 42,500 रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. स्विफ्ट पेट्रोलवर एकूण फायदा 47,500 रुपयांपर्यंत आहे. मात्र सर्वाधिक आकर्षक ऑफर आहे ती विक्टोरिसवर. विविध व्हेरियंटनुसार एक्सचेंज बोनस आणि इतर फायद्यांसह तब्बल 1,35,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. मात्र ऑफर्स व्हेरियंट, डीलर आणि पात्रतेनुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी जवळच्या शोरूमला भेट द्या.
SBIच्या BSBD म्हणजेच बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून महिन्यात ATM किंवा बँक शाखेतून केवळ 4 वेळाच कॅश काढणं मोफत असेल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ₹15 अधिक 18% GST म्हणजेच सुमारे ₹17.70 शुल्क आकारलं जाईल. मात्र UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, NEFT आणि RTGS व्यवहारांवर या शुल्काचा परिणाम होणार नाही. त्यामुळे BSBD खातं असल्यास महिन्यातील कॅश व्यवहारांची संख्या लक्षात ठेवा आणि अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी डिजिटल पेमेंटचा अधिक वापर करा. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झालाय. ब्रेंट क्रूडचा भाव $94 प्रति बॅरलच्या पार, तर WTI क्रूड $87 पुढे पोहोचलंय. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 85% कच्च्या तेलाची आयात करतो. त्यामुळे क्रूडच्या दरात प्रत्येक $1ची वाढ झाली तर भारताच्या वार्षिक आयात बिलात तब्बल $2 अब्ज पर्यंत वाढ होऊ शकते. आधीच एप्रिल ते जुलै दरम्यान भारताचं क्रूड आयात बिल 56% अधिक वाढलंय. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर असेच चढे राहिले तर रुपयावर दबाव आणि पेट्रोल डिझेलसह महागाई वाढण्याची शक्यता आहे. हेडिंग्ले कसोटीत पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडचे वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी 5-5 विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांचा डाव अवघ्या 171 धावात गुंडाळला. एकाच डावात दोघांनीही 5 विकेट्स घेतल्याने मॅच बॉल नक्की कुणाकडे राहणार यावर दोघांनी अनोखा मार्ग काढला. ग्राउंड स्टाफच्या मदतीने सामन्याचा चेंडू मधोमध कापून त्यांनी अर्धा चेंडू आठवण म्हणून सोबत घेतला. इंग्लंडसाठी 2006 नंतर एकाच डावात 2 गोलंदाजांनी 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. 19 वर्षांनंतर आलेल्या आवारापण 2ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. अवघ्या 6 दिवसात सिनेमाने भारतात 107.50 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यासोबतच आवारापण 2 हा इम्रान हाशमीच्या करिअरमधील पहिला 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेला सिनेमा ठरलाय. जगभरातील कमाईचा आकडा तब्बल 153 कोटी रुपयांवर पोहोचलाय. 6व्या दिवशी कमाईचा वेग थोडा मंदावला असला तरी पहिल्या आठवड्याअखेर सिनेमा 160 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने इम्रान हाशमीच्या या आधीच्या मोठ्या हिट्सनाही मागे टाकलंय. त्यामुळे आवारापण 2 इम्रानच्या करिअरमधील नवा बॉक्स ऑफिस किंग ठरतोय.